जे आपल्याला दिसत नाहीये, जे आपले वाटतात, पण ते आपले राहून अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. तर ह्यांना आता शोधण्याची आता फार गरज आहे आणि ते शोधायला मी सुरुवात केली. मुंबई भाजपत सध्या नेमकं चाललंय तरी काय? सत्ता हातात असताना नेत्यांमध्येच खडाजंगी होत असेल तर हा वाद नेमका कुठपर्यंत जाणार? मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा चर्चेत आल्यात आणि यावेळी त्यांच्यासोबत थेट भिडल्यात भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर. विशेष म्हणजे हा वाद झाला तो मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरच. मिळालेल्या माहितीनुसार एका मुद्द्यावरून महापौर रितू तावडे आणि राजश्री शिरवाडकर यांच्यात जोरदार वाद झाला. दोन्ही महिला नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगली आणि हे सगळं अमित साटम यांच्या समोर घडल्यामुळे त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली. दोन्ही नेत्यांना चांगली समज देत आपापले हेवेदावे बाजूला ठेवा आणि मुंबईकरांसाठी काम करा अशा स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावल्याची माहिती आहे. मुंबईकरांनी आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी निवडलंय, त्यामुळे महापालिकेत एकमेकांशी स्पर्धा न करता मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी काम करा. तसंच आपल्या अंतर्गत वादामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ देता कामा नये याची काळजी घ्या अशा सूचना अमित साटम यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे. इतकंच नाही तर मुंबईच्या महापौरांसह सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षांनाही साटम यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आपल्यामुळे पक्षाची बदनामी झालेली खपवून घेतली जाणार नाही. पण या सगळ्या वादामुळे आणखी एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय. महापौर पदाची जबाबदारी मिळाल्यापासून रितू तावडे या सातत्यानं कोणत्या ना कोणत्या वादाच्या केंद्रस्थानी काय येत आहेत? विरोधकांकडून टीका होणं वेगळं, पण आता पक्षांतर्गत नेत्यांमध्येही मतभेद आणि संघर्ष वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दबक्या आवाजात अशीही चर्चा आहे की तावडे यांच्या भोवती निर्माण होणाऱ्या वादांना पक्षातीलच काही नेते खतपाणी घालतायत. अर्थात या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे स्पष्ट झालेलं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, मुंबई महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर भाजपसमोर आता विरोधकांचं आव्हान कमी आणि पक्षांतर्गत वादांचं आव्हान मोठं ठरणार का? रितू तावडे आणि राजश्री शिरवाडकर यांच्यातील हा वाद नेमका कशावरून झाला आणि अमित साटम यांच्या समोरच दोन्ही महिला नेत्यांना समज देण्याची वेळ का आली? यामुळे मुंबई भाजपच्या गोटात खरंच सगळं आलबेल आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.